प्रॉब्लेम 1. राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतात? तर आपल्याला जे इक्वेशन दिलेलं असते त्या इक्वेशनच्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय आहे? ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे. म्हणजे स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि राईट हँड साईडला 0. तर आपल्याला राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर ABC काय आहे? याचे कोइफिशियंट आहे आणि x काय आहे? व्हेरिएबल. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहायचे आहे. तर आपण पहिलं कोणतं लिहून घेऊ? 3x² प्लस 5x प्लस 3 इज इक्वल टू 0. आणि सेकंड कोणतं लिहून घेऊ? y² मायनस 3y प्लस 5 इज इक्वल टू 0. प्रॉब्लेम 2. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला काय करायचं आहे? डिसाईड करायचं आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते? जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तर त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्म काय? ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. तर बघा या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू शकतो? धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. का सेकंड प्रॉब्लेम y² इज इक्वल टू 5y मायनस 10. आता बघा इथे पण हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. म्हणजे याला पण आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. तर आता बघा इथे आपण याला अरेंज करून टाकू, राईट जनरल फॉर्ममध्ये लिहून टाकू. म्हणजे काय होईल? y² राईटचा नंबर लेफ्टला येईल तर याची साईन चेंज होईल. मायनस 5y मायनस 10 इकडे आला तर प्लस 10. राईटचा नंबर लेफ्टला आला तर त्याची साईन चेंज होईल इज इक्वल टू 0. तर इथे बघा या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? 2 आहे. तर याला आपण काय म्हणू? धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 3. आता बघा इथे इक्वेशन दिलं आहे आणि क्वाड्रॅटिक आहे का नाही ते सांगायचं आहे. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये हायेस्ट पॉवर किती पाहिजे असते? 2. आणि जनरल इक्वेशन काय आहे त्याचं? जनरल फॉर्म ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. तर डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल नसतो. तर आपल्याला काय करावं लागेल? या yला इथून रिमूव्ह करावं लागेल. तर या yला इथून रिमूव्ह करण्यासाठी कंप्लीट इक्वेशनला आपल्याला yनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे काय होईल? y² इंटू y प्लस 1/y इंटू y इज इक्वल टू 2 इंटू y. तर yनी मल्टिप्लाय केलं इक्वेशनच्या ईच टर्मला. मग काय होईल? y² इंटू y³ प्लस y कॅन्सल होईल. म्हणजे इथे येईल 1 आणि 2 इंटू y म्हणजे 2y. आणि इथे कोणती टर्म आली आहे? क्यूबची. क्वाड्रॅटिक इक्वेशन कधी असते? जेव्हा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असते. इथे 3 आला म्हणजे धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. फोर्थ प्रॉब्लेम. आता इथे पण बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते डिसाईड करायचं आहे. तर इथे डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल आलेला आहे. तर पहिले आपल्याला हा रिमूव्ह करावा लागेल. तर डिनॉमिनेटरचा व्हेरिएबल रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला कंप्लीट इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? एक्सनी. आणि इक्वेशनच्या ला एकाच नंबरनी
मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर इक्वेशन चेंज होत नाही. तर या एक्सला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे एक्स इंटू एक्स प्लस 1/x याला पण एक्सनी मल्टिप्लाय करावं लागेल इज इक्वल टू -2 इंटू एक्स. आपण ईच टर्मला एक्सनी मल्टिप्लाय केला तर एक्स इंटू एक्स x² प्लस x काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे 1 आणि इथे काय होऊन जाईल -2 इंटू एक्स -2x. आता जनरल फॉर्ममध्ये आणण्यासाठी 2xला लेफ्ट हँड साईडला आणून घेऊ म्हणजे त्याची साईन चेंज होईल आणि 2xची प्लेस आहे मिडल म्हणजे x². राईटचा नंबर लेफ्टला येईल तर त्याची साईन चेंज होऊन जाईल म्हणजे +2x होऊन जाईल +1 इज इक्वल टू 0. आणि इथे व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आहे म्हणजे याला आपण काय म्हणू धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम 5. आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते सांगायचं आहे. तर आपल्याला काय करावं लागेल पहिले याला सॉल्व करावं लागेल म्हणजे इथे 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल म्हणजे पहिल्या ब्रॅकेटनी दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. तर पहिल्या टर्मनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा नंतर सेकंड टर्मनी मल्टिप्लाय करा म्हणजे कसं लिहावं लागेल m इन ब्रॅकेट m-5 mनी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा नंतर सेकंड टर्म 2 यानी सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा m-5 इज इक्वल टू 0. आता यमनी याला मल्टिप्लाय केलं तर m इंटू m m² m इंटू 5 म्हणजे इथे -5m प्लस 2 इंटू m 2m मायनस प्लस मायनस -5 इंटू 2 10 इज इक्वल टू 0. आता बघा यमच्या कशा टर्म आहे लाईक टर्म आहे लाईक टर्मची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन होते तर एक प्लस आहे आणि एक मायनस आहे. प्लस मायनस म्हणजे काय होईल सबस्ट्रॅक्शन आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे कसं लिहावं लागेल m² 5m - 2m म्हणजे 3m होईल आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन म्हणजे -3m -10 इज इक्वल टू 0. आता इथे बघा व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे 2 आणि हायेस्ट पॉवर 2 आहे म्हणजे धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. धिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. प्रॉब्लेम नंबर 6. आता इथे m³ + 3m² - 2 इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 3m³ हे आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. तर आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल. इथे m³ टर्म आहे इथे m³ टर्म आहे तर m³ टर्म क्यूबच्या टर्मच्या जवळ आणावं लागेल म्हणजे कसं लिहावं लागेल m³ राईट हँडची टर्म लेफ्ट हँडला येईन तर त्याची साईन चेंज होईल -3m³ प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. आता लाईक टर्मची सबस्ट्रॅक्शन होईल क्यूबची टर्म तर 1m³ - 3m³ काय होईल सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन असते तर 3m³ - 1m³ काय किती होईल 2m³ आणि सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन मायनस प्लस 3m² -2 इज इक्वल टू 0. आता इथे बघा व्हेरिएबलचा जो पॉवर आहे तो किती झाला आहे 3 झालेला आहे आणि आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणतो जिथे व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो क्वाड्रॅटिक इक्वेशन. पण इथे पॉवर किती झाला 3 म्हणजे काय लिहावं लागेल धिस इज नॉट
quadratic equation. Problem 3. Write the following equations in the form ax square plus bx plus c is equal to 0. Then write the values of abc for each equation. तर आपल्याला प्रॉब्लेम 1 हे इक्वेशन दिलं आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. म्हणजे पहिले स्क्वेअरची टर्म आली पाहिजे, मग एक्सची टर्म आली पाहिजे, मग कॉन्स्टंट टर्म आणि राईट हँडला 0 आणि मग ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहे. तर याला आपल्याला रिअरेंज करावं लागेल. तर पहिले आपल्याला कोणती टर्म पाहिजे? स्क्वेअरची. तर ही कुठे आहे? राईट हँड साईडला. तर राईट हँडची टर्म आपल्याला लेफ्ट हँडला आणावं लागेल. राईट हँडची टर्म लेफ्ट हँडला येईल तर त्याची साईन चेंज होईल. तर मायनस वाय स्क्वेअर लेफ्ट हँडला साईडला आणलं तर काय होईल? वाय स्क्वेअर प्लस 2y आणि मायनस 10 लेफ्ट हँडला आणावं लागेल तर याची साईन चेंज होईल. तर प्लस 10 आहे तर लेफ्टला आल्यावर -10 इज इक्वल टू 0. आता बघा स्क्वेअरची टर्म, वायची टर्म, कॉन्स्टंट टर्म आणि राईट हँडला 0. तर हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आपण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे. आता ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहे. तर एची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 1, बीची व्हॅल्यू 2 आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल -10. तसंच आता हे इक्वेशन दिलं आहे क्वाड्रॅटिक, जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर पहिले याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे बघा काय लिहिलं आहे? x - 1चा होल स्क्वेअर. तर याला आपल्याला a - bच्या होल स्क्वेअरच्या फॉर्म्युल्याने एक्सपांड करावं लागेल. तर a - bच्या होल स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे? a - bचा होल स्क्वेअर a स्क्वेअर मायनस ट्वाईस ab प्लस बी स्क्वेअर. पहिले आपल्याला याला या फॉर्म्युल्याने काय करावं लागेल? एक्सपांड करावं लागेल. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आता बघा हा झाला ए, हा झाला बी. a - bचा होल स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर -2 इंटू प्रॉडक्ट ऑफ बोथ द टर्म म्हणजे x इंटू 1 प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. आता बघा इथे काय होईल? x स्क्वेअर मायनस 2 1 जा 2x प्लस 1चा स्क्वेअर 1 इज इक्वल टू 2x प्लस 3. आता आपल्याला लाईक टर्म जवळ आणावं लागेल. म्हणजे 2xची टर्म 2xच्या जवळ, कॉन्स्टंट नंबर जवळ. तर राईट हँड साईडचे नंबर लेफ्ट हँड साईडला जाईल तर त्याच्या साईन चेंज होईल. तर पहिले लिहावं लागेल x स्क्वेअर मायनस 2x, 2xच्या जवळ. राईट हँड साईडला 2x आहे, याला लेफ्ट हँड साईडला आणलं तर याची साईन चेंज होऊन जाईल -2x प्लस 1 आणि 3 राईट हँड साईडला आहे त्याला लेफ्टला आणावं लागेल. लेफ्टला येईन तर त्याची साईन चेंज होऊन जाईल -3 इज इक्वल टू 0. आता इथे बघा x स्क्वेअर, आता xच्या लाईक टर्म. आता दोघांची पण साईन काय सेम आहे. सेम साईन असेल तर ॲडिशन होते. प्लसची ॲडिशन प्लसमध्ये, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -2x काय होईल ॲडिशन? -4x. आणि इथे काय करायचं आहे? सबस्ट्रॅक्शन प्लस मायनस. तर सबस्ट्रॅक्शन करताना सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन द्यायची असते. तर 3 - 1 किती होऊन जाईल? 2 होऊन जाईल आणि ग्रेटर नंबरची साईन मायनस इज इक्वल टू 0. आता बघा हे जनरल फॉर्ममध्ये लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू 0. म्हणजे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये लिहिण्यात आला आहे. तर एची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 1. बीची व्हॅल्यू किती होऊन जाईल? -4 आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल -2. प्रॉब्लेम 3.
आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर पहिले याला सॉल्व करावं लागेल, म्हणजे मायनसनी या ब्रॅकेटला सॉल्व करावं लागेल. म्हणजे काय होईल, x² प्लस 5x मायनसनी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, -3 आणि इथे मायनस मायनस प्लस x. आता काय करावं लागेल, लाईक टर्म जवळ आणावं लागेल, म्हणजे एक्सची टर्म एक्सच्या जवळ, म्हणजे x² प्लस 5x आणि राईट हँडची टर्म लेफ्ट हँडला येईल तर त्याची साईन चेंज होईल. तर प्लस एक्सचं काय होईल, -x, -3 लेफ्ट हँडला आली तर त्याची साईन चेंज होऊन जाईल, +3 = 0. आता काय होईल, लाईक टर्मचं सबस्ट्रॅक्शन, म्हणजे x² प्लस 5x मायनस x किती होऊन जाईल, 1x म्हणजे 4x होऊन जाईल, +3 = 0. तर बघा ax² bx प्लस c = 0 या फॉर्ममध्ये, जनरल फॉर्ममध्ये आलेला आहे. म्हणजे स्क्वेअरची टर्म, एक्सची टर्म, कॉन्स्टंट टर्म राईट हँडला 0. म्हणजे आता आपण ABCच्या व्हॅल्यूज लिहू शकतो. तर एची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 1, बीची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 4 आणि सीची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 3. आता प्रॉब्लेम 4, क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, जनरल फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे. तर काय करावं लागेल, याला अरेंज करावं लागेल. तर लाईक टर्म जवळ आणावं लागेल. तर 3m² जवळ आणावं लागेल 2m². तर लेफ्टचा नंबर राईटचा नंबर लेफ्टला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज. म्हणजे काय होईल, 3m² मायनस राईटचा नंबर लेफ्टला येईल तर साईन चेंज होऊन जाईल, -2m² आणि -9 राईटपासनं लेफ्टला येईल तर त्याचा साईन चेंज होईल, +9 = 0. आता बघा इथे आपल्याला लाईक टर्म्स आहे, तर याची काय करावं लागेल, सबस्ट्रॅक्शन. तर 3m² मायनस 2m², तर किती राहील, 1m², म्हणजे याची सबस्ट्रॅक्शन m² +9 = 0. आता बघा आपल्याला याला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म काय आहे, ax² प्लस bx प्लस c = 0. म्हणजे पहिले स्क्वेअरची टर्म, मग mची टर्म, मग कॉन्स्टंट टर्म आणि मग 0 राईट हँड साईडला. तर इथे mची टर्म नाही आहे, तर त्याच्या जागेवर आपल्याला काय करावं लागेल, त्याचं कोएफिशियंट 0 दाखवून ती टर्म लिहावं लागेल. म्हणजे कसं लिहावं लागेल, m², mची टर्म नाही आहे तर काय लिहावं लागेल, 0m प्लस 9 = 0. आता बघा जनरल फॉर्ममध्ये आलेलं आहे, स्क्वेअरची टर्म आहे, mची टर्म आहे आणि कॉन्स्टंट टर्म राईट हँडला 0. म्हणजे एची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 1, बीची व्हॅल्यू किती होऊन जाईल, 0 आणि सीची व्हॅल्यू होऊन जाईल 9. हा प्रॉब्लेम नंबर 5. याला पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर इथे सॉल्व करावं लागेल. तर पीनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. पीनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 3 × p 3p प्लस 6p × p म्हणजे 6pचा स्क्वेअर -5. आता आपल्याला जनरल फॉर्ममध्ये अरेंज करण्यासाठी पहिले स्क्वेअरची टर्म लागेल, मग पीची टर्म लागेल, मग कॉन्स्टंट टर्म लागेल आणि राईट हँडला 0. तर 6p² पहिले पाहिजे. तर लेफ्टची टर्म लेफ्टलाच अरेंज केली तर त्याची साईन चेंज होत नाही. म्हणजे 6p², याच्यानंतर पीची टर्म पाहिजे +3p आणि त्याच्यानंतर कॉन्स्टंट टर्म पाहिजे. तर राईट हँडची टर्म लेफ्ट हँडला येईल तर त्याची साईन चेंज होईल. तर -5 लेफ्ट हँडला येऊन +5 = 0. आता p² टर्म आहे, पीची आहे, कॉन्स्टंट टर्म आहे =0. म्हणजे जनरल फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे. आता ABCच्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. एची व्हॅल्यू 6, बीची व्हॅल्यू 3, सीची व्हॅल्यू 5. प्रॉब्लेम 6.
आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे ax स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0. तर आपल्याला याला सॉल्व करावं लागेल. तर राईट हँड साईडला 0 असतो तर 13ला लेफ्ट हँड साईडला आणावं लागेल. म्हणजे काय होईल एक्स स्क्वेअर मायनस 9 आणि राईटचा नंबर लेफ्टला येईल तर याची साईन चेंज होईल -13 इज इक्वल टू 0. आता बघा हे काय आहे कॉन्स्टंट नंबर. याचा आपल्याला काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल कारण की दोघांची पण साईन कशी आहे सेम. साईन सेम असेल तर ॲडिशन होते आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर इथे काय होईल एक्स स्क्वेअर आणि दोन्ही मायनस आहे तर ॲडिशन होईल. तर 9 आणि 13ची ॲडिशन होईल 22 आणि मायनसची ॲडिशन मायनसमध्ये असते इज इक्वल टू 0. आता बघा इथे कोणती टर्म मिसिंग आहे स्क्वेअरची टर्म आहे एक्सची टर्म नाही आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल त्याचं कोइफिशियंट 0 घेऊन ती टर्म दाखवावं लागेल. म्हणजे काय लिहावं लागेल एक्स स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इज इक्वल टू 0. आता बघा स्क्वेअरची टर्म आहे एक्सची टर्म आहे कॉन्स्टंट टर्म आहे राईट हँड साईडला 0 आहे. तर जनरल फॉर्ममध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलेलं आहे. आता ए बी सीच्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. एची व्हॅल्यू 1 बीची व्हॅल्यू 0 सीची व्हॅल्यू -22. प्रॉब्लेम 4. Determine whether the values given against each of the quadratic equation are the root of the equation. तर आपल्याला नंबर 1 क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि बाजूला व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि या व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट आहे की नाही ते सांगायचं आहे. तर या व्हॅल्यूज क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट कधी असते जेव्हा ही व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल होते तेव्हा ही व्हॅल्यू गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट असते. आणि जर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल नसेल तर ती व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट नसते. तर आपण पहिल्यासाठी चेक करू. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे तर याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू कोणती आहे एक्स इज इक्वल टू 1. तर आपल्याला काय करावं लागेल या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू 1 पुटअप करावं लागेल. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. तर इथे आपल्याला काय करावं लागेल पुट एक्स इज इक्वल टू 1. आता काय होईल एक्सच्या जागेवर 1 ठेवला तर 1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. तर 1चा स्क्वेअर काय होईल 1 प्लस 4 इंटू 1 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. तर 1 प्लस 4 5 मायनस 5 0 0 इज इक्वल टू 0. देअरफॉर लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आलेली आहे म्हणून एक्स इज इक्वल टू 1 ही जी व्हॅल्यू आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता आपल्याला व्हेरिएबलची सेकंड व्हॅल्यू दिली आहे एक्स इज इक्वल टू -1. तर ही पण आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला काय दिलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू पुट करायची एक्स इज इक्वल टू -1. पुट एक्स इज इक्वल टू -1. आता इथे काय होईल एक्सच्या जागेवर -1 ठेवलं तर -1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्सची व्हॅल्यू -1 मायनसची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये घ्यायची -5 इज इक्वल टू 0. आता -1चा स्क्वेअर काय होईल +1 कारण की
प्लस संख्या प्लस असो की मायनस असो, स्क्वेअर नेहमी प्लस असतो. तर -1चा स्क्वेअर 1 प्लस मायनस मायनस 4 1 जार 4 -5 इज इक्वल टू 0. तर इथे काय होईल, -4 आणि -5 -9 -9 प्लस 1 म्हणजे -8 होऊन जाईल याचं सबस्ट्रॅक्शन इज इक्वल टू 0. आता लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल येत आहे का, नाही. LHS नॉट इक्वल टू RHS. आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल नाही आहे. देअरफॉर x इज इक्वल टू 1 इज नॉट रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर x इज इक्वल टू -1 is not root of given quadratic equation. प्रॉब्लेम 2. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिला आहे, व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज आहे. तर या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे. तर व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट कधी असते, जेव्हा ती व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये ठेवल्यानंतर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल होते. मग आपल्याला काय करावं लागेल, या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पहिले एमची व्हॅल्यू 2 पुटअप करावं लागेल. पुट m इज इक्वल टू 2. मग काय होईल, 2 इंटू यमची व्हॅल्यू किती ठेवायची आहे, 2. 2चा स्क्वेअर 5 -5 इंटू 2 इज इक्वल टू 0. आता -2चा स्क्वेअर 4 इंटू 2 8 आणि 5 इंटू 2 10. तर याचं सबस्ट्रॅक्शन किती येत आहे, -2 इज इक्वल टू 0. तर इथे बघा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल होत आहे का, नाही. LHS नॉट इक्वल टू RHS. Therefore m is equal to 2 is not root of given quadratic equation. आता व्हेरिएबलची सेकंड व्हॅल्यू दिली आहे, m इज इक्वल टू 5/2. हे पण कुठे ठेवावं लागेल आपल्याला, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. म्हणजे 2m² -5m इज इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये आपल्याला आता पुट mची व्हॅल्यू किती ठेवावं लागेल, m इज इक्वल टू 5/2. म्हणजेच काय होईल, 2 इंटू 5/2 चा स्क्वेअर -5 इंटू यमची व्हॅल्यू ठेवायची आहे 5/2 इज इक्वल टू 0. आता इथे 2 इंटू 5चा स्क्वेअर किती होईल, 25. 2चा स्क्वेअर होऊन जाईल 4 मायनस इथे 5 5 जार 25/2 इज इक्वल टू 0. 2 1 जार 2 2 जार. मग इथे काय होत आहे, 25/2 मायनस इथे पण आहे 25/2 इज इक्वल टू 0. मग काय होईल, 25/2 मायनस 25/2 0 इज इक्वल टू 0. आता काय झालं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल झाली. LHS इज इक्वल टू RHS. आणि लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल आहे. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2 इज रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. Problem 5. Find k. If x is equal to 3 is the root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. तर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटची व्हॅल्यू x इज इक्वल टू 3 दिली आहे आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले इक्वेशन लिहून घ्यावं लागेल. kx स्क्वेअर मायनस
10x प्लस 3 इज इक्वल टू 0. आता हे आपल्याला काय दिलं आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि इथे एक्सची व्हॅल्यू किती दिली आहे? 3. मग आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल एक्सची व्हॅल्यू 3 आणि एक्सची व्हॅल्यू 3 पुटअप केल्यानंतर केची व्हॅल्यू मिळून जाईल. के इंटू एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती दिली आहे? 3. 3चा स्क्वेअर मायनस 10 इंटू एक्सची व्हॅल्यू 3 प्लस 3 इज इक्वल टू 0. मग 3चा स्क्वेअर 9. 9 इंटू के 9k मायनस 10 3 जार 30 प्लस 3 इज इक्वल टू 0. मग काय होईल? 9k आणि प्लस मायनस आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शनला ग्रेटर नंबरची साईन मायनस 30 प्लस 3 याचं सबस्ट्रॅक्शन किती होऊन जाईल? मायनस 27 इज इक्वल टू 0. आता लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे 9k इज इक्वल टू मायनस 27 राईट हँड साईडला जाईल तर प्लस होऊन जाईल. आणि मग इथे k इज इक्वल टू काय होईल? 27 न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येईल. आणि मग इथे आपण जर भाग टाकला तर 9 3 जार 27 म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल? 3. प्रॉब्लेम 6. वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इज इक्वल टू 0 इज मायनस 7/5. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. आपल्याला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याचं वन रूट दिलेलं आहे मायनस 7/5. तर काय लिहावं लागेल? सगळ्यात पहिले मायनस 7/5 इज अ रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट किती दिलं आहे? मायनस 7/5 म्हणजे एमची व्हॅल्यू किती झाली? मायनस 7/5. पुट इन इक्वेशन. आता या इक्वेशनमध्ये एमची व्हॅल्यू मायनस 7/5 ठेवायची आहे. तर हे 5 इंटू एमची व्हॅल्यू मायनस 7/5 याचा होल स्क्वेअर प्लस 2 इंटू एमची व्हॅल्यू किती ठेवायची आहे? मायनस 7/5 प्लस के इज इक्वल टू 0. आणि आता याला सॉल्व करावं लागेल. म्हणजे पहिले आहे 5 इंटू मायनस नंबरचा स्क्वेअर कसा असतो? प्लस असतो. तर 7चा स्क्वेअर किती होऊन जाईल? 49 आणि 5चा स्क्वेअर होऊन जाईल 25. नंबर मायनसमध्ये आहे तर स्क्वेअर प्लसमध्ये राहील. प्लस मायनस आहे तर 2 आणि 7चं मल्टिप्लिकेशन काय होऊन जाईल? मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. आता बघा 5 1 जार 5 5 5 जार 25 म्हणजे 49/5. तर इथे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये काय लिहावं लागेल? 49/5 आणि इथे किती येत आहे? मायनस 14/5 प्लस के इज इक्वल टू 0. आता बघा इथे प्लस मायनस मायनस होऊन जाईल आणि दोघांचं पण डिनॉमिनेटर कसं आहे? सेम आहे 5. तर इथे सरळ सबस्ट्रॅक्शन होऊन जाईल. प्लस मायनस आहे तर प्लस मायनस मायनस. तर 49 मायनस 14 म्हणजे हे होऊन जाईल 35 आणि अपॉन 5. आता इथे जर डिवाइड केलं तर 5 7 जार 35 म्हणजे 7चा भाग जाईल इथे. तर याचा आन्सर किती होऊन जाईल? 7. आणि 7ला आपण राईट हँड साईडला आणलं तर त्याची साईन चेंज होईल जाईल आणि केची व्हॅल्यू काय होऊन जाईल? -7. आणि आपल्याला हीच व्हॅल्यू फाइंड आउट